तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी आजचा जो व्हिडिओ आहे ज्यांनी पैसे भरलेले आहेत बट त्यांचे सोलर आत्तापर्यंत आलेले नाही आहेत, तर यासाठी तुम्हाला कुठे कंप्लेंट करायची, तुम्ही कोणत्या ऑफिसला व्हिजिट करू शकता, या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं अगोदर तर आता कंपन्या 2-3 अशा कंपन्या आहेत जेणेकरून त्या कंपन्या तुम्ही फ्युचरमध्ये सुद्धा तुम्ही कधी निवडू नका, ज्यामध्ये सिग्मा एनर्जी म्हणून आहे आणि दुसरी आहे डायनॅमिक इलेक्ट्रो पॉवर। तर यामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी, आता माझा स्वतःचा अनुभव आहे, ह्या दोन कंपन्या निवडल्यामुळे यांचे कंपनीचा कोणताही रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉल रिसीव करत नाहीये मित्रांनो, किंवा यांच्या ऑफिसला किंवा यांच्या जे वेअरहाऊस आहे तिथे मटेरियल पडून आहे पण तरीही ते मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर यासाठी मित्रांनो दोन गोष्टी आहेत। आता बाकीच्या कंपन्यांचा आयडिया नाही आपल्याला, बट तरीही कंप्लेंट कुठे करावी, तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय, आपल्या जिल्ह्याचं ऑफिस आहे मेडाचं ऑफिस मित्रांनो, किंवा महाऊर्जाचं ऑफिस आहे, कारण की याच्या अगोदरचे जे होते त्याच्यामध्ये महाऊर्जामधून आपल्याला हे सोलर पंप वगैरे भेटत होते, पण इथून पुढे काय असणार आहे, मागेल त्याला सोलरमध्ये हे पूर्ण MSEB कडे हस्तांतरित केलेलं आहे, म्हणजे MSEB याची जबाबदारी इथून पुढे घेणार आहे। पण आतापर्यंत जे आपण पैसे भरलेले आहेत त्यामध्ये आपल्याला पूर्णतः ही जबाबदारी कोणती महाऊर्जा ऑफिसची आहे। तर महाऊर्जा ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता। तर महाऊर्जा ऑफिस कुठे हे जर माहीत नसेल तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी काय करतोय, एक वेबसाईट सांगतोय, त्या वेबसाईटवरती कुठे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण ऑफिसचा ॲड्रेस, त्या अधिकाऱ्याचा मेल ID, त्या अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर आणि जो टेलिफोनिक नंबर असतो जो आपण बोलतो लँडलाईन नंबर, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे दिसणार आहेत। तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाखवणार आहे। या व्यतिरिक्त कोणी जर व्हॉट्सअपला मेसेज करते तर त्या पूर्ण याची PDF ही तुम्हाला भेटेल मित्रांनो। तर अशा म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथे आधी कंप्लेंट करायची, तिथे जाऊन तुम्हाला कंप्लेंट ते रजिस्टर करत नसतील तर रेकॉर्ड वगैरे करू शकता, का कंप्लेंट घेत नाहीत वगैरे, आणि त्यांना प्रॉपर त्यांच्याकडून विचारून घ्यायचे की आपल्याला हे सोलर पंप कधी येणार आहेत। कारण की यामधून कसं झालंय मित्रांनो, आपण कोणाच्या तरी पाहुण्याच्या भरोश्यावर, कोणाच्या तरी तिसऱ्या जवळच्या माणसाच्या भरोश्यावर आपण कंपनी निवडलेली असते, त्या माणसाची तर चुकी काहीच नाही, कारण की त्यांनी एक बिझनेसच्या हिशोबाने ती कंपनी तुम्हाला निवडायला सांगितलेली आहे। पण हे सगळा पार्ट जो आहे तो मेन कंपनीचा जो वेंडर आहे, समजा तुम्ही एखादी कंपनी निवडली, त्या कंपनीचा जो मेन वेंडर आहे त्याच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। आणि मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगतो की आतापर्यंत एकाही वेंडरने कॉल रिसीव केलेला नाहीये ज्या कंपनी आपण निवडलेल्या आहेत ते। तर तुम्हाला सरळ सरळ जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता, जे जिल्ह्यावाईज नंबर आहेत, जिल्ह्यावाईज ऑफिसचा ॲड्रेस आहे, पत्ता आहे, तो तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सर्वांना।